आणि अमरावतीच्या राजकारणातनं पुढची बातमी। अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधलं राजकीय वैर आणि वाद सर्वश्रुत आहे। विधानसभेच्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडूंना पराभव पत्करावा लागला। बच्चू कडूंच्या पराभवानंतर बच्चू कडू आणि राणा यांच्यात पुन्हा एकदा वार पलटवार सुरू झालेत। आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही, अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल, कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष असलेले बच्चू कडू यांचं हे वक्तव्य। पण महायुतीच्या सुनामीत निकालापूर्वी प्रचंड आत्मविश्वासात असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेची आणि परिवर्तन महाशक्तीची दाणादाणच उडाली। बच्चू कडूंच्या प्रहारनं उभे केलेले अनेक शिलेदार पराभूत झाले, तर बच्चू कडूंचा अचलपूरचा अभेद्य गडही भाजपनं यावेळी सर केला। अमरावती जिल्ह्यात बच्चू कडूंसाठी मोठा धक्का बसलाय। याच अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। अनेकदा या दोघांमध्ये वार पलटवार बघायला मिळाले। भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते, त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असेल तर द्यायला एवढा लबाड अबे सरडा तरी लाव की थोडासा उशिरा रंग बदलवते। 2 दिवस अगोदर माफी मागत फिरत होता, फोन करत होता। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणा आणि बच्चू कडूंमधील वार पलटवाराचा सिलसिला कायम आहे। आता बच्चू कडूंना विधानसभेत हार पत्करावी लागल्यावर त्यांना टोले हाणण्याची संधी नवनीत राणांनी साधून घेतली। लोकसभा निवडणुकीत अमरावतीत बच्चू कडूंनी दिनेश बुब रिंगणात उतरवल्यानं नवनीत राणांना तिरंगी लढतीत फटका बसला होता। माझा श्रेय तर नाहीच आहे, दादाला एवढंच म्हणन मी कुठे म्हणते की माझं श्रेय आहे। माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू। पण दादा आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय ना। जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते। तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे। बिलकुल नाही, विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण पुऱ्या महाराष्ट्राचंच चित्र बदललं। महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं, मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं। पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक बच्चू कडू को हमने गिराया, त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची। असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही निवडा, मी तिथे उभा राहतो। तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी। महायुतीचा घटक असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती विरोधात उमेदवार उभे केले। त्यामुळे आता बच्चू कडूंना महायुतीत घेऊ नका असा सूर भाजपच्या नेत्यांकडून आळवला जातोय। अशा म्हणून म्हटलं की अशा बेताल लोकांना, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकारचं पाठबळ घेऊन ज्यांनी आपलं मोठेपण मिळवलं, अशा सरकारची अशा युतीबरोबर विश्वासघात करणाऱ्या लोकांना भविष्य बच्चू कडूला असे आणि कोणी असू देत त्यांना घेऊन असंच आमचं मत आहे। कार्यकर्त्याचा पिंड असलेले बच्चू कडू आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढले, मात्र ही रस्त्यावरची लढाई लढताना आमदार असल्यामुळे विधिमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना उपस्थित करता येत होते। पण आता आमदार नसल्यामुळे त्यांना यावर मर्यादा येणार आहे। एकूणच बच्चू कडूंना पुढची लढाई एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढावी लागणार इतकं नक्की। तसंच राणांशी असलेल्या त्यांच्या संघर्षाला आणखीनच धार येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।